श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अधिक मास सुरू होण्याआधीच खरेदी करून एक वस्तू घरी आणायची आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये चांगले बदल होतील. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्या घरावर होईल. घराची, कुटुंबाची प्रगती होईल. तर अशी कुठली वस्तू आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यंदा 12 ऐवजी 13 महिने असणार आहेत. जेव्हा वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने असतात त्यावेळेला अधिक महिना हा येत असतो आणि 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो. तर 17 मेपासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे आणि यावर्षी 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक म्हणजे अधिक ज्येष्ठ आणि एक म्हणजे निज्येष्ठ चंद्र महिना जो आहे तर तो बघा आपल्याला असा साजरा करायचा आहे. तर याच्यातील बघा फरक काय आहे तर तो 11.25 दिवसांचा फरक असतो आणि हा फरक जो आहे तर तो 3 वर्षांनी 1 महिन्याचा फरक होत असतो आणि त्यावेळेला एक अतिरिक्त महिना होतो जो म्हणजे अधिक महिना म्हणून आपण ओळखत असतो. यालाच धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. थोडक्यात काय तर सौर वर्ष जे आहे तर ते 365 दिवसांचं असतं आणि चंद्रवर्ष जे आहे तर ते 354 दिवसांचं असतं आणि यातील 11 दिवसांचा जो फरक आहे तर तो 3 वर्षांनी 33 दिवसांचा फरक होतो आणि त्यावेळेला एक अतिरिक्त महिना तयार होत असतो ज्याला आपण अधिक मास, अधिक महिना, त्याचबरोबर धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास, मलमास अशा नावाने ओळखत असतो. ज्या चंद्र महिन्यामध्ये सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण करत नाही त्या महिन्याला अधिक महिना असं म्हटलं जातं. कारण प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य जो आहे तर तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि त्याला आपण संक्रांती म्हणत असतो. जसं की मकर संक्रांतीच्या वेळेला सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून आपण त्याला मकर संक्रांती म्हणतो. तर अशा प्रकारे वर्षभरामध्ये 12 संक्रांती येतात आणि ज्या महिन्यामध्ये सूर्य संक्रांत येत नाही ते म्हणजे सूर्य जो आहे तर तो कोणत्याही राशीमध्ये प्रवेश करत नाही तर अशा वेळेला येतो तो म्हणजे अधिक महिना. अधिक महिना जो आहे तर तो श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तर अधिक महिन्यामध्ये जो व्यक्ती अगदीच मनापासून सत्कर्म करतो त्याला अधिक महिन्याचं फळ जे आहे ते अधिक पटीनं प्राप्त होतं. तर अधिक महिन्यामध्ये आपण जे काही पूजापाठ करतो, सेवा करतो, उपासना करतो तर त्याचं आपल्याला 1000 पटीनं अधिक फळ जे आहे तर ते मिळत असतं. तर या महिन्यात भगवान विष्णूंच्या 33 अवतारांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे दानधर्म केला जातो. ज्या व्यक्ती अधिक महिन्यामध्ये यथाशक्ती दानधर्म करतात त्यांचं दारिद्र्य, दुःख, गरिबी नष्ट होत असते. असा हा अधिक महिना सुरू होण्या अगोदर काही वस्तू ज्या आहेत तर ती वस्तू खरेदी करून आपण घरी आणू शकतो. त्यापैकी पहिली वस्तू जी आहे तर ती म्हणजे श्रीहरी विष्णूंचा फोटो. बघा तुमच्याकडे जर अजूनही श्रीहरी विष्णूंचा फोटो नसेल किंवा श्रीहरी विष्णूंची मूर्ती जर बघा तुमच्याकडे नसेल तर बघा अजूनही विष्णूंचा फोटो मूर्ती नसेल तर या आपण अधिक महिना सुरू होण्या अगोदर श्रीहरी विष्णूंची मूर्ती घरी आणू शकता आणि अधिक महिन्यामध्ये ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करू शकता. अधिक महिन्यामध्ये आपण या मूर्तीची पूजा करू शकतो ज्यामुळे विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. यानंतर आपल्याकडे जर बघा अजूनही तुळशीची माळ नसेल तर तुळशीची माळ जी आहे तर तीसुद्धा आपण खरेदी करू शकतो. खास करून भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करण्यासाठी ही तुळशीची माळ जी आहे तर ती वापरली जाते. त्याचप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र श्रीकृष्णांच्या सुद्धा मंत्राचा जप करण्यासाठी या तुळशीच्या माळेचा वापर करणं अत्यंत शुभ मानलं जातं. कारण श्रीराम आहेत, श्रीकृष्ण आहेत तर ते श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहेत आणि धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे दोघेही विष्णूंचे अवतार आहेत.
आणि या अधिक महिन्यामध्ये जर आपण तुळशीच्या माळेने प्रभू श्रीरामांचा किंवा श्रीहरी विष्णूंचा श्रीकृष्णांचा जर जप केला तर आपल्याला बघा त्याचं अधिकाचं फळ प्राप्त होतं. जरी आपल्याला जास्त पूजापाठ करणं शक्य होत नसेल, आपल्याला कामाच्या व्यापातून आजकाल बघा जॉब आहेत, काही ना काही ऑफिसची कामं आहेत, घरची कामं आहेत, त्या व्यापातून तेवढा वेळ मिळत नसेल तरी देखील आपण फक्त या तुळशीच्या माळेवरती ओम नमो नारायण, ओम नमो नारायण किंवा अगदी साधा सोपा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जरी जप केला किंवा श्रीराम श्रीराम असा जरी जप केला तरीसुद्धा आपल्याला त्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. त्यामुळे जर आपल्याकडे तुळशीची माळ नसेल आणि आपल्याला जर श्रीहरी विष्णूंची भक्ती करायची असेल, नामस्मरण करायचं असेल तर आपण ही तुळशीची माळ जी आहे तर ती नक्कीच खरेदी करून आणू शकता. अधिक महिन्यामध्ये एकादशी जी येते तर तीसुद्धा अत्यंत विशेष मानली जाते. तर ह्या एकादशीच्या दिवशी सुद्धा आपण विष्णूंच्या मंत्राचा जप या तुळशीच्या माळेने केला तर आपल्याला आपल्या पापातून मुक्ती मिळते आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतात. जर आपल्याला काही धार्मिक पुस्तकं हवी असतील तर त्याचीसुद्धा खरेदी आपण या अधिक महिन्यामध्ये बघा महिना सुरू होण्याआधीच खरेदी करून आणू शकता. तर शास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गुरुवारी श्रीहरी विष्णू बघा यांची पूजा केली, त्याचबरोबर श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर आपल्या जीवनामध्ये अपार अशी प्रगती होते. भगवान विष्णूंची कृपा होऊन आपल्या पापांचा नाश होतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. अधिक महिन्यामध्ये जर विष्णू सहस्रनाम आपण फक्त ऐकलं किंवा आपल्या कानावरती जरी विष्णूंची 1000 नावे पडली तरीसुद्धा सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं. आपल्या घरातील दुःख, गरिबी, दारिद्र्य, नैराश्य दूर होत असतं. तसेच श्रीकृष्ण कथा, हरिवंश पुराण, ही भगवत कथा, श्रीराम कथा अशा अनेक कथा आहेत. अशा कथेंची जी धार्मिक पुस्तकं आहेत तर ती आपण आणू शकता. किंवा बघा श्री गुरुचरित्र आहे, नित्यसेवेचं पुस्तक आहे, श्री स्वामीचरित्र सारामृत आहेत, अशी खूप अशी पुस्तकं आहे, भगवद्गीता आहे. तुम्हाला जी कुठली धार्मिक पुस्तकं जी आहेत ती बघा, आपल्याला काही धार्मिक पुस्तकं हवी असतील, सणावाराची माहिती देणारी बरीचशी पुस्तकं आहेत तर ही पुस्तकंसुद्धा आपण आणू शकतो. तसेच अधिक मासाच्या कथेचे पुस्तक जे आहे तर ते देखील आणू शकतो. अधिक मासामध्ये दररोज आपण अधिक मासाचे जे अध्याय आहेत तर अगदी दररोज एक अशा प्रकारे 30 दिवस 30 अध्याय जे आहेत तर ते वाचू शकतो. त्यामुळे अधिक मास अध्यायाचे जे पुस्तक आहे तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता. तसेच आपल्याकडे जर तुळस जी आहे तर ती सुकलेली आहे, वाळलेली आहे किंवा आपल्याकडे तुळस अजूनही लावलेली नसेल तर तुळशीचं रोप जे आहे तर ते सुद्धा या अधिक महिन्यामध्ये लावू शकता. त्यामुळे अधिक महिन्याच्या अगोदर आपण हे तुळशीचं रोप घरी आणायचं आहे आणि अधिक महिना सुरू होण्याअगोदर आपण हे घरी आणून ते व्यवस्थित वाढवून अधिक महिन्याच्या बघा महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर एका कुंडीमध्ये बघा हे रोप जे आहे ते लावायचं आहे. कारण श्रीहरी विष्णूंना तुळस जी आहे ती अत्यंत प्रिय आहे. आपण तुळशीजवळ जर रोज तुपाचा दिवा लावला, तुळशीला दररोज बघा 11 प्रदक्षिणा घातल्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप जर केला तर तो तुळशीजवळ बसून 108 वेळेला तरीसुद्धा आपल्या घरामध्ये बघा आपल्या परिवारातील सर्व कुटुंबातील नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते. तुळशीचं रोप बघा आपण खरेदी करू शकतो. आपल्याकडे जर कामधेनू गाय म्हणजेच बघा गाईची आणि वासराची मूर्ती जर नसेल तर तीसुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता. कारण अधिक महिन्यामध्ये जर आपण गाईची सेवा केली तर भरपूर पुण्य प्राप्त होतं. बघा या महिनाभर दररोज आपण गाईला जर नैवेद्य दिला तर आपल्या जीवनातील दारिद्र्य, गरिबी, दरिद्री ही नष्ट होते. परंतु प्रत्येकाला बघा अगदी प्रत्यक्ष गायीची पूजा करणं शक्य होत नाही. आता शहरामध्ये गायी मिळणं कठीण आहे तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये कामधेनू म्हणजे गाई वासराची मूर्ती आहे तर तिला हळद कुंकू अर्पण केलं तरीही चालणार आहे, तिची सेवा केली तरीही चालणार आहे.
बघा प्रत्यक्ष गायीला नैवेद्य देणं शक्य होत नाही, त्यामुळे मग आपण कामधेनू गायीची मूर्ती जी आहे तर ती आणू शकतो. ही मूर्ती आपण देवघरामुळे बघा घरात ठेवल्यामुळे घरामध्ये समृद्धी येते, आपल्याला आरोग्य लाभतं, संतती लाभतं. आणि कामधेनू गाय म्हणजे काय, इच्छा पूर्ण करणारी गोमाता आहे. आणि समुद्र मंथनाच्या वेळेला कामधेनू गाय ही बाहेर पडल्याचा सुद्धा उल्लेख त्या पुराणामध्ये आहे. त्यामुळे आपण कामधेनू गायची मूर्ती आणू शकतो. आता ही मूर्ती घेताना वासरासह म्हणजे वासरू जे आहे तर ते गायीला दूध पित आहे, तर अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि छोटीच मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. अगदी बघा जशी शक्य होईल तशी तुम्ही मूर्ती आणू शकता. बघा तुम्ही पितळेची आणा, कुठलीही आणली तरीही चालणार आहे. आपल्या घरातील याने वास्तुदोषसुद्धा दूर होतात आणि अधिक महिन्यामध्ये दररोज आपल्याला या कामधेनूची पूजा जी आहे तर ती करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होईल. आपल्याकडे अजूनही आणि त्याचबरोबर देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या अधिक महिना येण्याअगोदर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्तीची खरेदी करून घरी आणू शकता आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना करू शकतो. तर बघा अन्नपूर्णा माता याची बघा कशी ठेवायची, कुठे ठेवायची, त्याची अगदी सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो पाहू शकता. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला सुद्धा विशेष महत्त्व आहे. तिचा आशीर्वाद जर आपल्या घरावरती राहिला तर आपल्याला कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही. त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर तीसुद्धा खरेदी करू शकतो. अधिक महिन्यामध्ये आपण अन्नपूर्णेची विशेषतः पूजा केली तर आपल्याला अन्न, त्याचबरोबर सौभाग्य आणि संपत्ती, तर या गोष्टींचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्याला अन्नपूर्णेकडून आपल्या घराची, कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत असते. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये जर शंख नसेल, दक्षिणावर्ती शंख जर नसेल तर तो सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता. त्याचबरोबर देवघरातली घंटी जी आहे तर तीसुद्धा तुम्ही बघा खरेदी करून आणू शकता. बघा घंटानाद बघा मंगलध्वनी आहेत. ब्रह्मांडातील शुभलहरींना चालना देण्याची आणि अशुभ लहरींना बाहेर काढण्याचा म्हणजे बाहेर मार्ग दाखवण्याची क्षमता जी आहे ती शंखनादाने होते. तर तुम्ही शंखही घेऊ शकता. देवघरातील घंटी नसेल तर तुम्ही ती घंटीही घेऊ शकता. त्यामुळे आपण अधिक महिन्याच्या अगोदर शंखाची खरेदी करू शकतो. तर बघा आज जेणेकरून आपण बघा दररोज पूजा केली तर श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहे, पैशासंबंधित काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्यासुद्धा याने नष्ट होत असतात. तर अशा आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी यातील जी कुठली तुमच्याकडं वस्तू नसेल तर ती नक्कीच खरेदी करून आणू शकता आणि अधिक मासात त्याची स्थापना करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.